हॅलो फ्रेंड्स, आपण ॲनिमल टिश्यूचा अभ्यास करीत आहोत. ॲनिमल टिश्यू आर ऑफ 4 टाइप्स. दे आर epithelial tissue, connective tissue, muscular tissue. We studied these 3 types of tissue. Today we will study more about nervous tissue. ऊतींचा हा चौथा प्रकार, याची आपण आज माहिती घेऊ. नर्वस टिश्यू. Origin: nervous tissue are derived from embryonic ectoderm. Nervous tissue are ectodermal in origin. They are derived from embryonic ectoderm. Nervous tissue are present in nervous system. Nervous system is formed by nervous tissue, and nervous tissue consists of 2 types of cell. Nervous tissue ह्या 2 प्रकारच्या सेल्सने तयार झालेले असतात. त्यातला सेलचा पहिला प्रकार तो म्हणजे न्यूरॉन्स. It is the first type of cell. Neurons are also known as nerve cell. Neurons किंवा nerve cell हा एक प्रकार, आणि दुसरा प्रकार न्यूरोग्लिया. They are also known as न्यूरोग्लियल सेल. तर न्यूरॉन्स नर्वस टिश्यू मध्ये असणाऱ्या नर्वस सेल्सचे हे 2 प्रकार पडतात. एक प्रकार न्यूरॉन्स आणि दुसरा न्यूरोग्लिया सेल्स. तर या 2 प्रकारापैकी न्यूरॉन्स आर द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टम. न्यूरॉन्स आर structural and functional unit of nervous system. They are nervous in nature. Okay. While neuroglia or neuroglial cells are non-nervous in nature. They are non-nervous. Neuroglia are supporting cell. They are supporting cell. न्यूरोग्लिया काय करतात? न्यूरोग्लिया ह्या इंटर न्यूरॉन मध्ये असतात. न्यूरोग्लिया आर प्रेझेंट इन इंटर न्यूरॉनल स्पेस, अँड these neuroglia they perform 3 functions. Neuroglia protect, neuroglia support, and neuroglia provides nourishment to the nerve cell. नर्व सेलला प्रोटेक्ट करणे, नर्व सेलला नरिशमेंट करणे, नर्व सेलला सपोर्ट करणे हे फंक्शन आहेत या न्यूरोग्लिया सेल्सचे. आणि न्यूरोग्लिया सेल्सचे एकूण 6 प्रकार पडतात. न्यूरोग्लिया सेल्सचे 6 प्रकार आहेत. 12वी मध्ये ही माहिती येईल बघा, परंतु या ठिकाणी एक फक्त त्या भागाला टच करत जावं म्हणून मी सांगत आहे. तर न्यूरोग्लिया सेल्सचे एकूण 6 प्रकार पडतात. त्यापैकी मायक्रोग्लिया, ऑलिगोडेंड्रोसाइट, ॲस्ट्रोसाइट आणि एपेंडायमा सेल. काय नाव सांगतो मी तुम्हाला? या न्यूरोग्लियाचे एकूण 6 प्रकार पडतात. 6 प्रकार आहेत. त्यापैकी मायक्रोग्लिया, ऑलिगोडेंड्रोसाइट, ॲस्ट्रोसाइट आणि एपेंडायमा सेल्स दे आर प्रेझेंट इन सेंट्रल नर्वस सिस्टम. हे 4 प्रकारच्या पेशी न्यूरोग्लियाच्या ह्या सीएनएस मध्ये असतात. तर पीएनएस मध्ये, पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये श्वान सेल आणि सॅटेलाइट सेल, श्वान सेल अँड सॅटेलाइट सेल आर प्रेझेंट इन पेरिफेरल नर्वस सिस्टम. हे 6 नाव लक्षात ठेवा. या 6 नावाच्या सेल्सचं लोकेशन काय, स्ट्रक्चर काय, फंक्शन काय, ही माहिती 12वीत येणार आहे. या ठिकाणी फक्त मी हे 6 सेलचे प्रकार असतात एवढंच मला सांगायचं आहे.
आता न्यूरोग्लिया आणि न्यूरॉन्स मध्ये काय फरक आहे, तर एक फरक काय आहे, न्यूरॉन्स आर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टम, व्हाईल न्यूरोग्लिया आर द नॉन न्यूरोग्लिया आर द सपोर्टिंग सेल. दूसरा फरक, न्यूरॉन्स आर नर्वस इन नेचर, न्यूरोग्लिया आर नॉन नर्वस इन नेचर. आणि मग फंक्शन म्हणून सांगू शकतो आपण, न्यूरॉन्स आर द फंक्शनल अँड स्ट्रक्चरल युनिट, न्यूरोग्लिया आर द फंक्शन्स as giving support, nourishment and protection to the neurons. चौथा आणि मुख्य फरक या दोन्ही मधला, न्यूरॉन्स आणि न्यूरोग्लिया मधला मुख्य फरक आता काय आहे, तर ॲनिमल सेलला डिव्हाइड होण्यासाठी सेंट्रिओल नावाचं सेल ऑर्गॅनेल आवश्यक असतं. ॲनिमल सेलला डिव्हाइड होण्यासाठी सेंट्रिओल नावाचं सेल ऑर्गॅनेल आवश्यक असतं. आणि हे सेंट्रिओल न्यूरॉन्स मध्ये नसतं. न्यूरॉन्स मध्ये सेंट्रिओल नावाचं सेल ऑर्गॅनेल नसतं. सेंट्रिओल इज प्रेझेंट इन न्यूरोग्लिया, बरं का, सेंट्रिओल इज प्रेझेंट इन न्यूरोग्लिया. Centriole is absent in neuron, but centriole is present in neuroglia, so that neuron cannot divide. But neuroglia they can divide. फरकाचा मुद्दा काय मग, न्यूरोग्लिया डिवाइड होऊ शकतात, न्यूरॉन्स डिवाइड होऊ शकत नाही. ठीक आहे, तर हे या दोन सेल मधले आपण फरक सांगू शकतो. तर या न्यूरॉन्स न्यूरल टिश्यू मध्ये असणाऱ्या इंटर सेल्युलर मॅट्रिक्स या ठिकाणी नसतं. काय मुद्दा आहे, इंटरसेल्युलर मॅट्रिक्स इज ऍबसेंट इन न्यूरल टिश्यू. व्हॉट इज ऍबसेंट, इंटरसेल्युलर मॅट्रिक्स इज ऍबसेंट इन न्यूरल टिश्यू. आणि या न्यूरॉन्सच्या दोन प्रॉपर्टीज आहेत. न्यूरॉन परफॉर्म टू फंक्शन्स. These two properties of neuron, they are excitability and conductivity. These are the two characteristics म्हणा, properties म्हणा न्यूरॉन्सच्या. एक प्रॉपर्टी काय आहे, न्यूरॉन एक्साइट होऊ शकते. आणि दुसरी प्रॉपर्टी काय आहे, न्यूरॉन ही इम्पल्सला कंडक्ट करते. कंडक्टिव्हिटी अँड एक्साइटेबिलिटी आर द टू प्रॉपर्टीज ऑफ न्यूरॉन. आता हे एक्साइटेबिलिटी म्हणजे काय, एक्साइट होणे म्हणजे काय, हे आपण बघू. तर एक्साइटेबिलिटी म्हणजे त्या न्यूरॉनच्या मेम्ब्रेन मध्ये ऍक्शन पोटेन्शियल चेंज होणे. बघा, चेंज इन ऍक्शन पोटेन्शियल. न्यूरॉनच्या मेम्ब्रेन मध्ये, न्यूरॉनल मेम्ब्रेन मध्ये काय चेंज होतं, न्यूरॉनल मेम्ब्रेन मध्ये असलेलं ऍक्शन पोटेन्शियल चेंज होतं. चेंज इन ऍक्शन पोटेन्शियल ऑफ न्यूरॉनल मेम्ब्रेन ऑन रिसिव्हिंग द एनी एक्सटर्नल स्टिम्युलस. ऑन रिसिव्हिंग काय घडावं लागेल, त्या न्यूरॉनने काय रिसिव्ह करावं लागेल, एक्सटर्नल स्टिम्युलस रिसिव्ह करावं लागेल. When the neuron receive any external stimulus, there is a change in action potential of neuronal membrane. It is known as the excitability. न्यूरॉन एक्साइट होऊ शकते. ठीक आहे, मग आता अशा प्रकारे जी न्यूरॉन एक्साइट झालेली आहे ती न्यूरॉन काय करते, त्या एक्साइटेशनला कंडक्ट करते. मग आता न्यूरॉन एक्साइट झाले म्हणजे काय झाले, तर न्यूरॉनच्या मेम्ब्रेन मध्ये असलेलं ऍक्शन पोटेन्शियल चेंज झाले. आता हे ऍक्शन पोटेन्शियल जे आहे त्या ऍक्झॉन मधून, त्या डेंड्राइट्स मधून पुढे पुढे कंडक्ट होतं, ट्रान्समिट होतं, ट्रान्सफर होतं, ट्रॅव्हल होतं. काय ट्रॅव्हल होतं, तर हे जे एक्साइटेशन आहे ते डेंड्रॉन पासून ऍक्झॉन पर्यंत कंडक्ट होतं, कॅरी होतं. आणि ते काय कॅरी करतं नेमकं, तर वेव्ह ऑफ इलेक्ट्रिक इम्पल्स.
कंडक्टिव्हिटी म्हणजे न्यूरॉनच्या डेंड्राइट पासून एक्झॉन पर्यंत, डेंड्राइट पासून एक्झॉन कडे इलेक्ट्रिक इम्पल्सची व्हेव कॅरी करणे म्हणजे कंडक्टिव्हिटी. ज्याप्रमाणे इलेक्ट्रिक वायर, तार असते बघा, त्या तारेला जर आपण म्हणजे बटन जर आपण ऑन केलं तर बटन ऑन करताच त्या तारेमधून इलेक्ट्रॉन पुढे सरकतात, म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. इन वायर देर इज कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. सिमिलर प्रोसेस occurs in neuronal membrane also. It also helps in the conduction. But what it conduct? It conduct the wave of electric impulse. या ठिकाणी हा इम्पल्स न्यूरॉनमधून कंडक्ट होतो. तर ह्या दोन मुख्य प्रॉपर्टीज आहेत न्यूरॉनच्या, एक्साइटेबिलिटी आणि कंडक्टिव्हिटी. ओके, आपल्याला या ठिकाणी न्यूरॉनच्या स्ट्रक्चरचा अभ्यास करायचा आहे. नॉन नर्व्हस सेलचा अभ्यास 11वीत नाही, तो 12वी मध्ये येणार आहे. या ठिकाणी मी बोर्डावरती स्ट्रक्चर ऑफ मल्टीपोलार न्यूरॉन काढलेलं आहे. इट इज द फिगर शोईंग स्ट्रक्चर ऑफ मल्टीपोलार न्यूरॉन. तर या न्यूरॉनचे दोन मुख्य भाग पडतात. न्यूरॉन कन्सिस्ट ऑफ टू मेन पार्ट्स. देर आर टू डिस्टिंक्ट रिजन्स ऑफ न्यूरॉन. ठीक आहे, कोणते ते? तर त्यातला एक भाग म्हणजे सायटॉन. न्यूरॉनचे दोन मुख्य भाग आहेत. एक म्हणजे हा सायटॉन, इथे मी लेबलिंग दिलेली आहे, आणि दुसरं सायटोप्लाझ्मिक प्रोसेसेस. दे आर सायटोप्लाझ्मिक प्रोसेसेस. न्यूरॉनचे हे दोन मुख्य भाग पडतात. एक सायटॉन आणि दुसरं सायटोप्लाझ्मिक प्रोसेसेस. तर आपण सुरुवातीला सायटॉनची माहिती घेऊ. बघा, हे या ठिकाणी स्टार शेप्ड जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय, द स्टार शेप्ड स्ट्रक्चर, इट इज द सायटॉन. इट इज ऑल्सो नोन एज सेल बॉडी. इट इज द सेल बॉडी ऑफ न्यूरॉन. इट इज ऑल्सो नोन एज सोमा. काय म्हणतात? सोमा असाही शब्द आहे. म्हणजे सेल बॉडी, सायटॉन आर द सोमा, दे आर द सिनोनिम्स. ओके, हे समानार्थी शब्द आहेत. आता या ठिकाणी या न्यूरॉनचा जो पहिला भाग आहे तो म्हणजे सायटॉन. कसा पार्ट आहे सायटॉन? इट इज स्टार शेप्ड अँड द सायटॉन कन्सिस्ट ऑफ द प्रोटोप्लाझम. इट इज नोन एज न्यूरोप्लाझम. बघा या ठिकाणी काय नाव दिलं मी? इट इज द न्यूरोप्लाझम. कुठे असतं हे? व्हॉट इज न्यूरोप्लाझम? इट इज द प्रोटोप्लाझम प्रेझेंट इन द सायटॉन ऑफ न्यूरॉन. And this neuroplasm consists of first structure. It is a nucleus. Nucleus is present at the center, and in the nucleus it encloses nucleolus. पहिला भाग काय आहे ठिकाणी? न्यूक्लियस. कशामधला? न्यूरोप्लाझम. दुसरा पार्ट, it consists of neural fibril, Nissls granule, mitochondria, Golgi body. Okay, and it consists of rough endoplasmic reticulum. न्यूरोप्लाझम मध्ये हे भाग असतात. काय काय असतात? दे आर द also known as सेल ऑर्गेनेल. याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया असतं,
पॉवर हाऊस म्हणतो आपण त्याला. गॉल्गी ॲपॅरेटस असतं. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असते, अंतर्द्रव्य जालिका, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि दोन पार्ट या ठिकाणी आले, एक म्हणजे न्यूरिफायब्रिल आणि दुसरं मिझल्स ग्रॅन्युल. आता यांची कार्य 11वीत दिलेली नाहीत, तर मी तुम्हाला ती कार्य सांगतो. न्यूक्लियसचं काय कार्य आपल्याला माहित आहे. न्यूक्लियस इट इज अ कंट्रोलिंग सेंटर ऑफ द न्यूरॉन और सेल. त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रिया इट इज पॉवर हाऊस ऑफ सेल. त्यानंतर ही जे गॉल्गी ॲपॅरेटस आहे इट हेल्प्स इन द व्हेरियस टाइप्स ऑफ सिंथेसिस. दोन या ठिकाणी आवश्यक असलेले ऑर्गेनेलचे कार्य आपण या ठिकाणी बघू. पहिलं म्हणजे हे मिझल्स ग्रॅन्युल. काय असतं या ग्रॅन्युलमध्ये. मिझल्स ग्रॅन्युलमध्ये RNA हे असतात. निझल ग्रॅन्युल कन्सिस्ट ऑफ रायबोन्यूक्लिक ऍसिड. आणि हे ग्रॅन्युल काय करतात, तर या ग्रॅन्युलचं कार्य 12वी मध्ये हे कार्य दिलेलं आहे, 11वीत नाही. निझल्स ग्रॅन्युल प्ले एन इम्पॉर्टंट रोल इन सिंथेसिस ऑफ एन्झाईम रिक्वायर्ड फॉर सिंथेसिस ऑफ न्यूरोट्रान्समीटर. ऍसिटिल कोलिन आणि ॲड्रेनालिन हे दोन न्यूरोट्रान्समीटर आहे. हे न्यूरोट्रान्समीटर तयार करण्यासाठी जे एन्झाईम आवश्यक असतं ते एन्झाईम तयार करण्याचं जे कार्य आहे ते निझल्स ग्रॅन्युलचं आहे. दुसरं न्यूरिफायब्रिल. काय कार्य आहे. न्यूरिफायब्रिल हेल्प्स इन द ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. इम्पल्सला कंडक्ट करण्यासाठी न्यूरिफायब्रिल हेल्प करतात. तर अशा प्रकारे हा झाला त्या न्यूरोप्लाझमचा भाग आणि त्याच्यामध्ये असणारे हे घटक ऑर्गॅनेल. ओके. ते ऑर्गॅनेल आले. न्यूक्लियस ॲट द सेंटर कंटेनिंग न्यूक्लिओलस, मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी बॉडी या ठिकाणी दाखवलेली नाही. फिगरला थोडं मर्यादा ते काढायला, लेबलिंग वगैरे दाखवतो काढून. त्याच्यानंतर न्यूरिफायब्रिल, निझल्स ग्रॅन्युल दे आर प्रेझेंट इन द न्यूरोप्लाझम. ठीक आहे. आता या सोमापासून दोन प्रकारच्या प्रक्रिया बाहेर पडतात, निघतात. इट इज नोन एज सायटोप्लाझ्मिक प्रोसेसेस. हे जे सोमा आहे इट गिव्स राईज टू 2 टाइप्स ऑफ सायटोप्लाझ्मिक प्रोसेसेस. मग त्या प्रोसेसेस कोणत्या आहेत, तर एक म्हणजे डेंड्रॉन आणि दुसरं ॲक्झॉन. बघा, एक डेंड्रॉन आणि दुसरं हे ॲक्झॉन. ठीक आहे. सोमापासून दोन प्रक्रिया तयार होतात. त्यातली एक म्हणजे हे डेंड्रॉन. ठीक आहे. डेंड्रॉन ऍक्च्युली डेंड्रॉन हे आहे. हे डेंड्रॉन साइड, हे डेंड्रॉन साइड ब्रँच लाईक स्ट्रक्चर आणि हे लांबलचक ॲक्झॉन आहे. आता आपण या दोन प्रोसेसेसची माहिती घेऊ की डेंड्रॉन्स काय करतात, त्याची रचना कशी आहे, ॲक्झॉन कसं असतं, ॲक्झॉनचं काय कार्य आहे, आपण याच्याकडे जाऊ. थोडं मी फिगरला एनलार्ज करतो. तर बघा, त्या सोमापासून जे बाहेर पार्ट तयार होत आहेत, फ्रॉम द सोमा, फ्रॉम इट्स ऑल साइड इट गिव्स राइज टू द ब्रँच लाईक स्ट्रक्चर. इट इज नोन एज डेंड्रॉन. दे आर शॉर्ट. कसे असतात, डेंड्रॉन्स आर शॉर्ट अँड ब्रँच प्रोसेस. बघा, एक डेंड्रॉन, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, these are the dendron. They are short and they are branched processes. Okay, and they arise from the cyton. आता हे जे डेंड्रॉन आहे त्याचा टोक बघायचं. डेंड्रॉन प्रोड्युसेस फाईन ब्रँचेस. These are the fine branches formed from the dendron. They are known as dendrite. डेंड्रॉन एक असतं आणि डेंड्रॉन काय तयार करतं, डेंड्राइट्स तयार करतं. बघा, मग आता याला म्हणता येईल, हे झालं डेंड्रॉन, हे आहे डेंड्रॉन. डेंड्रॉन एक गोष्ट आणि एक डेंड्रॉन्स. आणि मग ह्या डेंड्रॉनने तयार केलेल्या ह्या ब्रँचिंग इट इज नोन एज द डेंड्राइट्स.
दे आर फाईन ब्रँचिंग स्ट्रक्चर. आता हे डेंड्राइट्स काय करतात? डेंड्राइट्स कंडक्ट इम्पल्स टुवर्ड्स द सायटॉन. हे जे डेंड्राइट्स आहेत हे डेंड्राइट्स सायटॉन कडे इम्पल्स कॅरी करतात. टू कॅरी द इम्पल्स टुवर्ड्स द सायटॉन इट इज द फंक्शन ऑफ डेंड्राइट. सायटॉन कडे इम्पल्स कॅरी करणे. ठीक आहे. आता या सायटॉनच्या एका बाजूने, सायटॉनच्या सर्व बाजूने काय आहे? सर्व कोल लाईन काय आहे? दे आर द डेंड्रॉन. आणि त्याच्या एका बाजूला काय आहे? लांब एकच अशी प्रोसेस आहे. इट इज नोन एज द एक्झॉन. इट इज लॉंग प्रोसेस अरायझिंग फ्रॉम द सायटॉन. इट इज नोन एज द एक्झॉन. आता आपण या एक्झॉनची माहिती घेऊ. एकच असतं, लांब असतं. ठीक आहे. हा, मग आता ह्या एक्झॉनच्या मेम्ब्रेनला काय म्हणतात? एक्झोलेमा. ठीक आहे. आणि एक्झोलेमाच्या मध्ये काय असतं? एक्झोप्लाझम. ज्याप्रमाणे न्यूरोप्लाझम इट इज द प्रोटोप्लाझम प्रेझेंट इन न्यूरॉन अँड द सिमिलरली न्यूरिलेमा इट इज द membrane that present around the neuron is known as न्यूरिलेमा. तर आता ही दुसरी प्रक्रिया आहे. इट इज द एक्झॉन. कशी रचना असते? सिंगल असतं, इलॉंगेटेड असतं. इट इज सिंगल इलॉंगेटेड अँड युजली इट इज अनब्रँच्ड. याला ब्रँचिंग नसते. इथे बघा, ब्रँचिंग आर प्रेझेंट टू द डेंड्रॉन दॅट फॉर्म डेंड्राइट्स. But the branching is absent in the axon. It is single. And the axon is bounded by exolemma containing the exoplasm. ठीक आहे. आता ह्या एक्झोप्लाझम मध्ये काय असतं? एक्झोप्लाझम मध्ये मायटोकॉन्ड्रिया असतात आणि निझल्स ग्रॅन्युल असतात. दोनच ऑर्गेनेल या ठिकाणी आहेत. एक्झॉन मध्ये कोणते घटक असतात? एक्झॉन मध्ये असतं मायटोकॉन्ड्रिया आणि दुसरे असतात निझल्स ग्रॅन्युल्स. इतर सेल ऑर्गेनेल जे सायटॉन मध्ये असतात ते या ठिकाणी नसतात. आता एक्झॉनची जी रचना आहे, it consists of large number of mitochondria and neurofibril, not Nizel's granule. It consists of neurofibril. In the conduction of impulse, neurofibril and mitochondria are present in the exoplasm. Neurofibrils helps in the कंडक्शन ऑफ इम्पल्स. ठीक आहे. आता हे जे एक्झॉन आहे, या एक्झॉनच्या बाहेर एक्झॉन इज रॅप्ड, एक्झॉन इज कव्हर्ड, एक्झॉन इज एनक्लोज्ड बाय अ फॅटी शीथ. इट इज नोन एज मायलिन शीथ. बघा, इट इज द मायलिन शीथ. कशी असते? फॅट सारखी असते, फॅटी असते. द नेचर फॅटी आहे. The fatty sheath that encloses the axon. एक्झॉनच्या बाहेरनं असणाऱ्या फॅटी शीथला मायलिन शीथ असं म्हणतात. आणि या मायलिन शीथच्या बाहेर काय असतं? मायलिन शीथ इज सराउंडेड बाय, इट इज कव्हर्ड बाय न्यूरिलेमा. हे बघा या ठिकाणी दाखवलं. What is present outside the myelin sheath? Neurolemma is present outside the myelin sheath. ठीक है. Myelin sheath is surrounded by this white colored neurolemma, and these two parts, that is neurolemma and myelin sheath, they are the part of Schwann cell. They are part of Schwann cell. बघा ही Schwann cell आहे. जर फिगर थोडी चेंज करून दाखवायची असेल तुम्हाला तर फिगर ऍक्च्युअली अशी असेल. बघा फिगर या प्रकारे जाईल.
श्वान सेल आहे, श्वान सेल, तिच्यामध्ये काय असतं, एक्झॉन असतो. म्हणजे एक्झॉनच्या बाहेर काय असते, श्वान सेल. या ठिकाणी असा टीएस दाखवायचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे तुम्हाला एक्झॉनही दिसावा आणि श्वान सेलही दिसावी यासाठी इथं टीएस दिसतो. एक्झो न्यूरिलेमा दिसावी, मायलिन शीत दिसावी यासाठी या ठिकाणी अशा प्रकारे टीएस घेतलेला आहे. तर ही जी मायलिन शीत आहे, मायलिन शीत आणि न्यूरिलेमा हे श्वान सेलचे भाग आहे. जर द पार्ट ऑफ श्वान सेल. ओके. And in the Schwann cell, the nucleus is present. It is the nucleus of Schwann cell. It is present at the periphery. The nucleus is peripheral in the Schwann cell. आता ही जी मायलिन शीत आहे ती मायलिन शीत कंटिन्यू नसते. मायलिन शीत इज ऍबसेंट ऍट इंटरव्हल. बघा, या ठिकाणी मायलिन शीत नाही, या ठिकाणी नाही, या ठिकाणी नाही. At regular interval, at certain interval, myelin sheath is absent, and that region is known as node of Ranvier. काय नाव आहे, node of Ranvier. मायलिन शीथ ही एक्झॉन वरती ठराविक ठिकाणी नसते. ऍट इंटरव्हल मायलिन शीथ इज absent. मग या ठिकाणी हा एक नोड, हा दुसरा नोड, हा तिसरा नोड. These structures are known as node of Ranvier. मग प्रश्न या प्रकारे येऊ शकतो की व्हॉट इज नोड ऑफ रणवीर. ठीक आहे. तर ठराविक ठिकाणी अशा प्रकारचे नोड असतात, नोड ऑफ रणवीर. ओके. आणि आता या ठिकाणी सगळ्यात शेवटी बघा, एक्झॉनचा शेवटचा भाग, इट इज द टर्मिनल अर्बोरायझेशन ऑफ एक्झॉन इज नोन एज टिलोडेंड्रॉन. टिलोडेंड्रॉन एकच दाखवलं म्हणून डेंड्रॉन, अनेकला बांध दाखवले. जर आपण इथं असं दाखवलं पहिला होईल मग टिलोडेंड्राइट. त्याला काय म्हणायचं मग, टिलोडेंड्राइट. ठीक आहे, टिलोडेंड्राइट. द टर्मिनल अर्बोरायझेशन ऑफ एक्झॉन इज नोन ऍज टिलोडेंड्रॉन. आता हे जे टिलोडेंड्रॉन आहे, एका न्यूरॉनचं टिलोडेंड्रॉन हे दुसऱ्या न्यूरॉनला जोडलेलं असतं. त्या ठिकाणी फंक्शनल गॅप असतो. ठीक आहे, किंवा इंटर कनेक्शन असतं. म्हणजे एक न्यूरॉन ही दुसऱ्या न्यूरॉनला जोडलेली असते, किंवा ही एक न्यूरॉन दुसऱ्या मोटर ऑर्गनला जोडलेली असू शकते. असं दोन न्यूरॉन मध्ये असणार, किंवा एक न्यूरॉन आणि दुसरं मोटर ऑर्गन यामध्ये असणारं इंटर कनेक्शनला सिनॅप्स असं म्हणतात. सिनॅप्स. सिनॅप्स ही माहिती आपण नंतर बघूया. व्हॉट इज सिनॅप्स? इट इज द इंटर कनेक्शन बिटवीन टू न्यूरॉन और इंटर कनेक्शन बिटवीन द न्यूरॉन अँड मोटर ऑर्गन. जनरली हे जे एक्झॉन आहे इट इज अनब्रँच्ड. अनब्रँच्ड. परंतु काही वेळेस या एक्झॉनला ब्रँच असू शकते. इट इज नोन एज द कोलॅटरल. कुठं असते ती? एक्झॉन मे गिव्ह आउट लॅटरल ब्रँच. बघा तुम्ही या ठिकाणी काढू शकतो, इथे काढू शकता. ठीक आहे, या ठिकाणी दाखवतो लॅटरल ब्रँच. Lateral branch it may present to the axon is known as collateral. Collateral. आणि axon काय करते? Axon conduct the impulse away from the cyton. हे बघा, या सायटॉन कडून axon ही impulse कंडक्ट करते. सायटॉन पासून axon conduct the impulse away from the cyton. And dendrites it conduct the impulse. Dendrite conduct the impulse towards the cyton. Axon conduct the impulse away from the cyton. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण आज न्यूरॉनच्या दोन भागांची माहिती घेतली, सायटॉन आणि सायटोप्लाझ्मिक प्रोसेस. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे नर्वस टिश्यू मध्ये असणाऱ्या ह्या दोन प्रकारच्या सेलचा आपण या ठिकाणी
अभ्यास केलेला आहे. एक म्हणजे न्यूरॉन किंवा नर्व सेल आणि नॉन नर्वस सेल, अल्सो नोन ॲज सपोर्टिंग सेल. पुढचा भाग आपण नंतर